प्रशिक्षण आज आपण घेत आहोत। त्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप शिंदे सर, उपप्राचार्य किसन आयरे सर, दुसरे उपप्राचार्य ढगे सर, त्याच्यानंतर आविष्कार समन्वयाचं काम जे करतात ते डॉक्टर सचिन जाधव सर, त्याच्यानंतर नॅक कोऑर्डिनेटर पाटील सर, हे सगळे उपस्थित आहेत। आपल्या महाविद्यालयात आज ही महाविद्यालय स्तरावरची आविष्कार स्पर्धा होत आहे। याच्यातनं जे प्रोजेक्ट निवडले जातील ते विद्यापीठ लेवलला पार्टिसिपेट होणार आहेत आणि त्याच्यानंतर विद्यापीठ त्याच्यातनं ते प्रोजेक्ट सिलेक्ट करणार आहेत। अशा पद्धतीने ही स्पर्धा यावर्षीची आयोजित केली जाणार आहे। या स्पर्धेचं महाविद्यालय स्तरावरचं उद्घाटन सरांनी उद्घाटन झालंय असं जाहीर करावं असं मी सरांना विनंती करतो। उपप्राचार्य आयर सर, ढगे सर, लॅब कोऑर्डिनेटर पाटील सर, ॲक्टिव्हिशन कोऑर्डिनेटर ढगे सर, सर्व उपस्थित प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आविष्कार कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही जो आज सहभाग घेतला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। एकंदरीत आता आविष्कार कॉम्पिटिशनमध्ये हा सहभाग जो आहे आज जो दिसतोय माझ्या दृष्टीने फार कमी अशा प्रकारचा सहभाग त्याच्यामध्ये झालेला दिसतोय। अर्थात त्याच्यामध्ये आपला काही कोणाचा दोष नाही, त्याच्यामध्ये आपलं SY GYचे वर्ग सुरू नाही आहेत, पोस्ट ग्रॅज्युएटचे वर्ग त्यामध्ये सुरू नाही आहेत। अदरवाईज आम्ही सिंडरला 2-3 वर्षापूर्वी कॉम्पिटिशन घेतली कॉलेज लेवललाच, फक्त तरी 1,200 प्रोजेक्ट कॉलेज लेवलला होते मॅक्झिमम प्रोजेक्ट। आणि हे निमित्त मी आता हा आविष्कार कन्सेप्ट समजून घेतले। पुणे विद्यापीठाने आता परत हे थोडंसं कॉलेज लेवलवरून डिस्ट्रिक्ट लेवलवरून तुम्हाला पुढे परत युनिव्हर्सिटी लेवल, नॅशनल लेवल, स्टेट लेवलवरून नॅशनल लेवल असा पुढे जायला संधी आहे। त्यामुळे नुसतं आविष्कार प्रोजेक्टमध्ये तुम्ही सहभाग घ्यायचा म्हणून घेऊ नका, तर तुमचा हा प्रोजेक्ट वरती जाईल अगदी वरच्या लेवलला, याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। मग याच्यासाठी आविष्कार हा शब्द याचा अर्थच जो आहे तो समजून घ्यायचा। आविष्कार म्हणजे याच्यामध्ये तुमच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी जी आहे ती दिसली पाहिजे तुमच्या प्रोजेक्टला। आता तुम्ही काही प्रोजेक्ट बघतोय तुम्ही सगळं जे करतात पर्टिक्युलरली, तर ते प्रोजेक्ट करत असताना त्याच्यामध्ये तुमचं काय नवीन दिसतंय, क्रिएटिव्हिटी तुमची ही गरजेची। तुम्ही आता जे मांडलं आहे समजा हे कुठेतरी अवेलेबल आहे, पण ते जे काही अवेलेबल म्हणून तुम्ही जे मांडलेले आहे त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी नवीन काय त्याला तुम्ही दिशा देता हे दिसतं, म्हणजे याच्यामध्ये तुमचा आविष्कार दिसतो, याच्यामध्ये